नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत अभिजित ब्रह्मनाथकर. हे राजकीय रणनीतिकार, विश्लेषक आहेत आणि यांचा विशेष उल्लेख म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये अनेकांनी आपले अंदाज व्यक्त केले होते, ज्यांचा अंदाज तंतोतंत जुळला असे अभ्यासक आहेत अभिजित ब्रह्मनाथकर. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाचा शेवटचा आता टप्पा सगळा सुरू झाला. पहिला टप्पा सगळे व्यवस्था लागलेले आहेत आणि या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं चित्र कसं असेल हे आपण थेट अभिजित ब्रह्मनाथकर यांच्याकडून समजून घेणार आहोत. नमस्कार अभिजितजी, आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांची प्रमुख लढत आहे. पण भरपूर जण आहेत या वेळेला. या निवडणुकीमध्ये उमेदवारांची संख्या मोठी असणार आहे. मनोज जरांगे फॅक्टर आहे, संभाजी महाराज आहेत, राजू शेट्टी आहेत, कडू आहेत, बच्चू कडू, अशी सगळी मंडळी आहेत. तर या पार्श्वभूमीवर महायुतीचं सरकार जरी सध्या सत्तेत असलं तरी विधानसभा निवडणुकीचं चित्र काय असेल? प्रदीपजी, महाराष्ट्रामध्ये जी आता येणारी विधानसभा निवडणूक आहे त्याचं चित्र मला असं वाटतं की ते स्पष्ट व्हायला अजून 4 दिवस लागतील. त्याचं कारण असं आहे की बंडखोरीचं प्रचंड पीक आपल्याला राजकारणाच्या शेतात दिसतंय, परंतु ते थोपवण्याचे प्रयत्न बरेच राजकीय पक्ष करतील. त्याला कितपत यश येईल ते आपण बघूच. परंतु सर्वात महत्वाचा फॅक्टर या वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा. मनोज जरांगे पाटील मराठवाड्यातल्या 46 जागा लढणार का का पश्चिम महाराष्ट्रासह ते माझ्या माहितीनुसार मराठा प्रभाव क्षेत्राच्या 109 जागा आहेत त्या लढतील. आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, ही जी परिवर्तन आघाडी आलेली आहे ती आघाडी जवळपास 70 जागा लढते, त्यावरती कायम राहते का काय, हे सगळं चित्र समोर आल्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट हा मांडला जाईल असं दिसून येतं. परंतु एक मात्र निश्चित सांगतो, महाराष्ट्राची जी आत्ताची विधानसभा निवडणूक आहे आणि 4 महिन्यापूर्वी झालेली लोकसभेची निवडणूक, या दोन्ही निवडणुकांमध्ये प्रचंड अंतर आहे. त्याचं कारण असं आहे, लोकसभा निवडणुकीत महायुतीने सपाटून मार खाल्लेला होता, तशी परिस्थिती आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत असणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी एक संध होती, ती प्रचारात दिसत होती, जागा वाटपात दिसत होती, तशी मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकसंध दिसून येत नाही. त्यांची नेत्यांची तोंड 4 वेगवेगळ्या दिशेला आहेत, जागा वाटपावर एकमत नाही. आणि सर्वात महत्वाचं, या निवडणुकीला आपण कुठला अजेंडा, कुठला मुद्दा घेऊन जनतेकडे जातोय याची कुठलीही स्पष्टता महाविकास आघाडीमध्ये दिसत नाही. पण महाविकास आघाडीत ही स्पष्टता नाही हे खरं आहे. पण महायुतीत तर कुठं आलबेल आहे? म्हणजे अगदी नवाब मलिक यांना उमेदवारी देऊ नका असं सांगूनही अजितदादांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आता हे महायुतीमध्ये आलबेल नसणं याचे काय परिणाम असतील? प्रदीपजी, राजकारणात दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रातल्या 14 ठिकाणी अशाच पद्धतीचा मतभेद महायुतीत आहे. पण मला कधी कधी वाटतं तो राजकारणाचा डावपेच आहे. कारण असं केल्यानंतर जी गोष्ट होणार आहे त्याचा फायदा हा महायुतीलाच होणार आहे. आता आपण मानखुर्द अणुशक्ती नगरची गोष्ट बोलतोय, तिथं स्वरा भास्कर यांचे पती फवाद यांना तिकीट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दिलेलं आहे. जर तिथं नवाब मलिक यांना तिकीट दिलं नाही तर ती जागा आजच फवाद जिंकतील अशी परिस्थिती आहे. आणि तिथे सुरेश अण्णा पाटील नावाचा शिवसेनेच्या तिकिटावर धनुष्यबाणावरचा एक उमेदवार उभा आहे. म्हणजे तिथे आत्ताच तिरंगी लढत झाली आहे. जर परिस्थिती अशी झाली, फवाद विरुद्ध नवाब मलिक आणि सुरेश अण्णा पाटील या तिरंगी लढत झाली आणि हिंदू मते पूर्णपणे सुरेश अण्णांच्या बाजूला गेली आणि मुस्लिम मतं, ज्याला सगळे सेक्युलर मतं असं म्हणतात, ती मतं विभाजित झाली,
तर त्याचा फायदा महायुतीलाच होणार आहे. त्यामुळं हे ठरवून केल्यासारखं आहे असं मला वाटतं. दुसरं उत्तम उदाहरण देतो. कटोल नावाचा एक मतदारसंघ आहे, काटोल. राठोड. काटोलमध्ये शरद पवारांनी अनिल देशमुखांचा ऐनवेळेला तिकीट कापून सलील देशमुखांना दिलं. परंतु तिथं अजितदादांनी अनिल देशमुख नावाचा एक माणूस उभा केला आहे. तो घड्याळ घेऊन उभा आहे आणि भाजपचा चरणसिंग ठाकूर तिथे उभा आहे. तिथे तिरंगी लढत आहे, तिथं आपण चर्चा नाही करत. असं महाराष्ट्रात विविध ठिकाणी होताना दिसतंय. त्याचं मूळ कारण महायुतीला एक माहिती आहे, जर आपण तो उमेदवार काढून घेतला तर ती मतं पूर्णपणे महाविकास आघाडीकडे जाणार आहेत. ते होऊ द्यायचं नाही, तर आपला उमेदवार असणं हे गरजेचं आहे. तर या निवडणुकीमध्ये भाजप स्वतः 148 जागा लढवत आहे आणि या व्यतिरिक्त शिंदेना त्यांनी जागा दिल्या, उमेदवार दिला. राष्ट्रवादीच्या अजितदादाला जागा दिल्या, उमेदवार दिल्या. असे जवळपास 16-17 उमेदवार आहेत. त्यामुळं भाजपवरचा एकूण ह्या निवडणुकीत पगडा जो आहे महायुतीत तो अधिक आहे. त्याचे काय परिणाम होतील? प्रदीपजी, मागच्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात एवढी उलथापालथ झाली आहे. कोण कुठल्या पक्षात आहे आणि कोण कुणाच्या सोबत आहे हे ना नेत्यांना कळतंय ना मतदारांना कळतंय. अशा वेळी जागा वाटप जेव्हा चालू होतं त्यावेळेला जास्तीत जास्त जागा भाजपने आपल्या पदरात पाडून घेतल्या. 148+4 असं 152. सांगताना ते असं सांगतात आम्ही 150 तरी जागा लढत आहोत. पण त्यांनी जे हे 16-17 उमेदवार दिलेले आहेत ते जाणीवपूर्वक दिली आहेत. त्याचं कारण असं आहे की अजितदादांना त्यांनी सोबत घेतलं, शिंदेना सोबत घेतलं. त्यांच्यासोबत जितका पक्ष येणं शक्य होता तेवढा आलेला आहे. परंतु ज्या जागा भाजप मागच्या 4 निवडणुकीत कधीच जिंकलेल्या नाहीत अशाच जागा त्यांनी मित्र पक्षांना दिलेल्या आहेत. त्याचं उत्तम उदाहरण देतो, इस्लामपूर वाळवा. बरोबर. इस्लामपूर वाळवा जयंत पाटलांचा मतदारसंघ आहे. भाजप 1990 पासून तिथं खातं उघडण्यासाठी इच्छुक आहे, परंतु ते उघडू शकले नाही. म्हणून त्यांनी तिथे जे निशिकांत पाटील आहेत, जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत सांगलीचे, तेच मित्र पक्षांना दिलेत. आणि दुसरं उदाहरण त्याच्या बाजूच ते म्हणजे कवठे महाकाळ. कवठे महाकाळमध्ये 4 महिन्यापूर्वी भाजपचा लोकसभेचा जो उमेदवार होता संजय काका पाटील, त्यांनाच त्यांनी अजितदादाच्या ओटीत दिलेलं आहे. तुम्ही फार तर फार असं म्हणा, हे ओटीत दिलेले उमेदवार निवडणुकीपुरते निवडून आले तर ते मित्र पक्षांचे, नाही निवडून आले तर ते भाजपचे. त्याच्यामुळं हे उधारीत देणं जे आपण करतो, थोडंफार आपण उधारीचा देण्या घेण्याचा व्यवहार करतो, तसा हा उधारीत दिलेला उमेदवार आहे तो निवडणुकीपुरता आहे. भाजप एकच बघताय की जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणं आणि महाविकास आघाडीला सळो की पळो करून सोडणं हे त्यांचं धोरण आहे. या निवडणुकीमध्ये जसं तुम्ही हे सांगितलं उधारीत देणं, एक तर काय झालंय की उमेदवार तुम्ही म्हणल्यासारखं कोण कुठल्या पक्षात झालंय कोणालाच कळत नाही. जसं तुम्ही ते उदाहरण सांगितलं, लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रताप पाटील चिखलीकर आहेत. आतापर्यंत त्यांनी 5 पक्ष बदलले. पक्ष बदलतात पण ते निवडून येतात. आता याही वेळेला अंडरस्टँडिंगनीच ते आता तिकडे अजितदादा गटामध्ये गेले. पण हे मतदारांना कितपत रुजत आहे? प्रदीपजी, तुम्हाला प्रत्येक मतदारसंघ आहे ते वेगळं बघावं लागेल. मी असं मानतो, महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही 5 विभागात लढल्या जात नाहीये. ती प्रत्येक मतदारसंघात वेगळी आणि जिल्हानिहाय सत्तेचं संतुलन बघून ती बघावी लागेल. आता तुम्ही लोह्याचं उदाहरण दिलं. लोह्याची निवडणूक ही फारच रोचक आणि निर्णायक अवस्थेत पोहोचलेली आहे. याच लोह्यांनी लातूर लोकसभेमध्ये सर्वात जास्त मताधिक्य हे काँग्रेसला दिलंय. परंतु तिथं काँग्रेसचा उमेदवार नाहीये, मित्र पक्षाला जागा सुटलीये म्हणून शेकापचा उमेदवार आहे. आणि तिथं शेकापचा उमेदवार आहे आणि तेही थेट प्रताप पाटलाच्या घरातला उमेदवार आहे. त्यांच्या बहीणच तिथं लढतायत, आशाताई शिंदे. आणि दुसऱ्या बाजूला प्रताप पाटील चिखलीकर, ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर, जिथं राष्ट्रवादीचं अस्तित्वच नाहीये. जे काही अस्तित्व आहे ते प्रताप पाटील चिखलीकरांचं आहे. आणि तिथं एक नवीन उमेदवार आहेत, एकनाथ पवार. हे पिंपरी चिंचवडचे नगरसेवक होते. त्यांचं मूळ गाव लोहा कंधारमध्ये येत आहे आणि तिथं ते 1.5 वर्षापासून तयारी करतात आणि ते शिवसेना उभाटा गटात आहेत.
आता तुम्ही जर बघितलं तर शिवसेना उभाटा गट जागा लढतंय आणि शिवसेनेचा मित्रपक्ष शेकाप महाविकास आघाडीत त्यांना 3 जागा दिल्यात, परंतु ही जागा त्यांनी दिलेली नाहीये. त्यामुळे इथं सुद्धा मैत्रीपूर्ण लढत आहे. प्रत्येक जागेवरचं जे गणित आहे त्यामध्ये कशा पद्धतीची निवडणूक आगामी 20 दिवसात जाते त्यावर ते ठरेल. त्यामुळे या निवडणुकीमध्ये जर लोह्याचं तुम्ही मला विचाराल तर तिथं एकनाथ पवारांचं पारडं जड आहे. तुर्तास तरी तिथं प्रताप पाटील चिखलीकरांनी कितीही पक्ष बदलले आणि नवीन नवीन चिन्ह घेतले तरी त्यांना या वेळेला यश येईल असं मला दिसत नाही. त्यामुळं तुम्हाला जर ही निवडणूक जाणून घ्यायची आहे तर ती जिल्हानिहाय आणि प्रत्येक मतदारसंघनिहाय ही तुम्हाला बघावी लागेल. आणि या वेळेला प्रदीपजी मी 20 तारखेला तर एक्झिट पोल करतोच आहे. 21 तारखेला मी 144 जागांचा एक्झिट पोल करतोय, जागा निहाय प्रिडिक्शन देतोय. आणि 22 तारखेलाही मी 144 जागांचं प्रिडिक्शन करणार आहे. त्याला मी भविष्य म्हणणार नाही. आपण राजकीय अंदाज आडाखे आणि आपण जे लोकांकडे जाऊन समजून घेतो राजकारण आणि सॅम्पलिंग घेऊन आम्ही आमचं मत व्यक्त करणार आहोत. नाही, हे तर तुम्ही तेव्हा करालच, पण मला काय वाटतं की पहिल्या टप्प्यात आत्ताच एकूण महाराष्ट्रातलं चित्र कसं आहे, महायुती, महाविकास आघाडी आणि बाकी मनोज जरांगे फॅक्टर, याच्यावर जरा आम्हाला सांगा ना. प्रदीपजी, सगळेजण असं म्हणतायत की 1995 ची पुनरावृत्ती होईल आणि सर्वात जास्त अपक्ष निवडून येतील, पण मला तसं वाटत नाही. या निवडणुकीत अपक्ष थोडेफारच निवडून येतात. आता सुद्धा फक्त 13च अपक्ष निवडून आलेत. पण जे छोटे मोठे पक्ष आहेत ना त्यांचा बोलबाला जास्त असेल आणि त्यांचे 1 2 3 4 असे आमदार निवडून येतील. महाराष्ट्रात कधी नव्हे ती अशी अभूतपूर्व आणि अनाकलनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. ती अशी आहे की महाराष्ट्रात 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी. मी सध्या मुंबईत राहतो. मुंबईत तुम्ही गेला दादर पूर्व, दादर पश्चिम, तसं 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 शिवसेना पूर्व, शिवसेना पश्चिम, राष्ट्रवादी पश्चिम, राष्ट्रवादी पूर्व अशी परिस्थिती आहे. ते नेते कुठल्या पक्षात आहेत, कोण उमेदवार आहेत हे कळत नाहीये. हे मतदारही संभ्रमित आहेत. आम्ही जेव्हा लोकांना बोलतो, आम्ही जेव्हा सर्वेला जातो, सर्वेक्षण करतो, तेव्हा नेत्यांनाही माहित नसतं की अरे हा कुठल्या पक्षात आहे आणि कुठल्या चिन्हावर उभा आहे. आम्हाला आधी सांगावं लागतं, मग ते म्हणतात हा, मग मला असं वाटतं की हा उमेदवार निवडून येईल. त्यामुळं मतदार संभ्रमित आहे, कार्यकर्ता संभ्रमित आहे, पण नेता संभ्रमित नाहीये. नेत्याला काही करून निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे कोणी कोणाचं कुंकू आणि मंगळसूत्र घालून ते निवडणुकीला गेले. मी राजकारणाच्या परिभाषेत कुंकू मंगळसूत्राला एबी फॉर्म असं म्हणतो. बरोबर आहे. प्रत्येक जणांनी बघितलं की आपल्याला जर तिकीट नाही भेटत आपल्या पक्षाकडून तर ते दुसऱ्या पक्षाकडून लढतात. आता येतो महायुती कुठे आहे. या वेळेला 4 महिन्यामध्ये महायुतीने फार व्यवस्थित आपला पट मांडलेला आहे. एकनाथ शिंदे यांची चांगली प्रतिमा, 24 तास काम करणारा माणूस, गेलं की निर्णय घेणारा माणूस, कधीही परत या, मी बघतो, करतो, पाहू हे शब्द न वापरणारा माणूस, अशी त्यांची प्रतिमा झाली आहे. त्यांनी दुसरं काय केलंय, महिला वर्गाला आपल्या बाजूला वळवलेलं. महिलांसाठी त्यांनी मागच्या बजेटमध्ये 50% एसटी मध्ये सवलत दिली आहे. महिला त्याच वेळेला त्यांच्या बाजूला वळलेल्या. आणि आता लाडकी बहीण योजना आणून त्यांनी महिलांना तो खुश करून दिलेलं आहे. ओवाळणी देण्याचं काम हे भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायाचं आहे, ते शिंदेंनी 4 महिन्यात केलेलं आहे. परंतु मतांची ओवाळणी देण्याचं काम लाडक्या बहिणींचं आहे. ते त्या करतात की नाही ते आपल्याला 20 तारखेला समजेल. परंतु मला जे दिसतं, लाडक्या बहिणी या शिंदेवर खुश आहेत आणि त्या भरभरून मतदान करतील. आणि तिसरा महत्वाचा विषय ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शिंदेना पूरक भूमिका घेतल्या. जागा वाटपातल्या गोष्टी ज्या बंद दाराआड राहायला पाहिजेत त्या महायुतीच्या बंद दाराआडच आहेत. त्यांनी त्याचा आवाज बाहेर येऊ दिलेला नाहीये. त्याचमुळे 16 उमेदवार भाजपने दिलेले असले तरी कुठलीही खळखळ किंवा फटाके वाजलेले नाही. याच्या विरुद्ध तुम्हाला महाविकास आघाडीत दिसेल. पहिल्या दिवसापासून संजय राऊत सकाळी येऊन एक सुतळी बॉम्ब लावायचे आणि दिवसभर तोच वाजायचा आणि संध्याकाळी नाना पटोले त्याच्यावर भुईनळा लावायचे आणि
फटाक्याची रोषणाई व्हायची. आता हे जे रॉकेट महाविकास आघाडीने जागा वाटपाचं केलंय, ते उडणार आहे का ते डावीकडे उजवीकडे कुठे शिरणार आहे हे आपल्याला येत्या काही दिवसात शिरेल. पण एवढंच सांगतो, महाविकास आघाडीचं जागा वाटप प्रचंड चुकलेलं आहे. याचं उत्तम उदाहरण देतो. काँग्रेसचं बलस्थान विदर्भ, विदर्भात 62 जागा, तिथं 23 जागा. हे जर शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार लढत असतील तर सर्वात पहिले घाला त्यांनी काँग्रेसच्याच जागांवर घातलेला आहे. आणि जिथं शिवसेनेचं बलाबल चांगलंय ते मुंबई, तिथं मुंबईमध्ये त्यांनी शिवसेनेला मनाव्या तशा जागा दिलेल्या नाहीत. त्यामुळे ज्या पद्धतीनं पट मांडत जात असताना युद्धाच्या आधीचा एक रणनीती आहे, त्या रणनीतीच्या डावामध्येच महाविकास आघाडी पिछाडलेली मला दिसून येतं. आणि शेवटचं, वंचितचा फॅक्टर फार मोठा आहे. वंचितला खूप चांगले उमेदवार मिळालेले आहेत. तुमच्या लातूर पासून जवळचा एक मतदारसंघ आहे गंगाखेड, तिथं बरोबर. वंचितचा उमेदवार हा तिथं सीताराम गंधाट आहे. मागच्या वेळेला अपक्ष सीताराम गंधाटांनी 52,000 मतं घेतली होती, वंचितच्या उमेदवाराला 28,000 मतं मिळाली. वंचितचे उमेदवार सीताराम गंधाट झाले आणि तिथलं सगळं गणितच बदललेलं आहे. तसंच तुमच्या अहमदपूरमध्ये सुद्धा तिथं स्वराज्य पक्षाचा उमेदवार आहे, ते सुद्धा गणित बदलून टाकेल. त्यामुळे वंचित, मनसे आणि परिवर्तन आघाडी, ज्यात बच्चू कडूंचा प्रहार, त्याच्यानंतर संभाजीराजेंचा महाराष्ट्र स्वराज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, असे सगळे जे छोटे मोठे पक्ष आहेत, यांनी तब्बल 70 उमेदवार लढवलेले छोट्या पक्षांनी. वंचितनी 145 आणि मनसेनी 139 उमेदवार उभे केलेत. प्रदीपजी, हे जे छोटे छोटे पक्ष आहेत ना, कोणाला फटाके लावणार आणि कोणाचा खेळ खराब करणार हे आपल्याला येत्या काही दिवसात दिसायला लागेल. पण एवढं मात्र सांगतो तुम्हाला की महाविकास आघाडीच्या गाडीखाली फटाके मात्र नक्कीच लागलेले आहेत. आणि अ, शेवटचा मुद्दा, बोला आपण बोला. हा, नाही नाही, माझ्या मनात असं आलं की तुम्ही हे सगळं सांगताना जो केंद्रबिंदू आहे या राजकारणाचा महाराष्ट्रामध्ये, मनोज जरांगे. आता यांनी बघा ना काय म्हटलंय की एकेका ठिकाणी 3-3 जणांना अर्ज भरायला सांगितलेत. आता तुम्ही ठरवून सगळ्यांनी एक अर्ज ठेवा. राजकारणामध्ये अर्ज मागे घेण्यासाठी जी धडपड करावी लागते आणि कोणी सहजासहजी अर्ज मागे घेत नाही. एक, आणि हे जे काही अर्ज शिल्लक राहतील त्यांचा एबी फॉर्म नावाचा विषय नाही. हे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार, त्याचा पुन्हा कंट्रोल कोणाचा असेल, कोण कोणाकडे जाईल. संभाजीराजेंनी ही एक शंका उपस्थित केली, याबद्दल आपल्याला काय वाटतं? प्रदीपजी, मी तुम्हाला एवढंच सांगतो, मनोज जरंगे पाटील हा महाराष्ट्राच्या 50 वर्षातल्या राजकारणातला सर्वात हुशार आंदोलक आहे. मी अजून त्यांना राजकारणी म्हणत नाही ना, नेता म्हणतोय. त्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलंय आणि स्वतःची निस्पृह, निर्मोही, निष्कलंक आणि विश्वासार्ह प्रतिमा जपली आहे, त्यात त्यांना 100 पैकी 1,000 गुण दिले पाहिजे. कारण मागची 6 त्यांनी उपोषणं केली, त्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी उपोषणात स्वतःची विश्वासार्हता वाढवत नेलेली आहे. इतर आंदोलनामध्ये विश्वासार्हता कमी होते, ते राजकारण मॅनेज झालं, तो आंदोलक मॅनेज झाला, अशी प्रतिमा होते, ती त्यांनी होऊ दिलेली नाही. आणि जरंगे पाटलांनी हे ठरवून केलेलं होतं की आपण आधीच जर उमेदवार दिला तर आधीच बंडखोरी होईल. त्यांनी टप्प्याटप्प्याने ही गोष्ट घडवून आणलेली आहे. त्यांनी 29 तारखेपर्यंत सगळ्यांना सांगितलं तुम्ही अर्ज भरा. मग 30 तारखेला भूमिका ठरवणार होते, त्या दिवशी त्यांनी भूमिका ठरवली नाही. 31 तारखेला त्यांनी दलित, मुस्लिम, मराठा, मी त्याला 2MD म्हणतो, 2M आणि D, मुस्लिम, मराठा, दलित, असं गणित आधी बसवलं. त्यांना हे माहितीये की एका जातीवर आपला उमेदवार निवडून येणार नाही. आपल्याला मुस्लिम समाजाची मतं मिळाली पाहिजे, आपल्याला दलित समाजाची मतं मिळाली पाहिजे, आणि तीही चांगली मतं मिळाली पाहिजे, ज्याला इंग्रजीमध्ये सायझेबल असं म्हणतात. तशी मतं जर मिळाली तर फायदा होईल. ते त्यांनी आधी गणित बसवलं आणि आता 3 तारखेला ते उमेदवारी घोषित करणार आहेत. पण मला हे पाहायचंय, ते फक्त मराठवाड्यापुरतं मर्यादित राहतात का मराठवाड्याच्या बाहेरही जातात?
जर त्यांनी किमान 80 ते 100 उमेदवार उभे केले, तर मी तुम्हाला सांगतो, त्यांनी जर एका उमेदवाराला पाठिंबा दिला तर बाकीचे उमेदवार जाऊन आपला अर्ज मागे घेतलेला तुम्ही पाहाल. त्यांच्या आंदोलनामध्ये एक ताकद आहे. मनोज जरंगे पाटलांच्या शब्दाला एक वजन आहे, ते तुम्हाला दिसून येईल. आणि सगळे आंदोलक ते जाऊन अर्ज परत घेतील. नाही तर सगळे मराठा आंदोलक त्या उमेदवाराच्या घरी जाऊन त्याला उचलून नेऊन त्या अर्ज परत घेतलेलं तुम्ही पाहाल. हे सगळं जर झालं आणि त्यांनी 100 उमेदवार उभे केले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रदीपजी एक मोठी सुनामी येणार आहे, जी कोणालाच दिसत नाही. भले भले राजकीय विश्लेषक, नेते, कार्यकर्ते अचंबित होऊन जातील. मोठमोठे गड उद्ध्वस्त होतील. प्रस्थापित मराठा समाजाचे प्रस्थापित नेते, पक्ष, त्यात मी भाजपचा तर गड उद्ध्वस्त झालेला मी पाहतोय, हे सगळे गड उद्ध्वस्त होतील आणि एक मोठी सुनामी येईल. त्या लाटेमध्ये कोण वाहून जाईल, कोण टिकेल, आज सांगणं कठीण आहे. त्याच्यासाठी आपण पुन्हा 10 तारखेला भेटूच, की ज्या वेळेला राजकीय परिस्थिती बदलेल. आणि कदाचित मी आजच सांगून ठेवतो, जर जरंगे पाटलाची काही भूमिका बदलली तर माझी भूमिकाही बदली. नाहीतर लगेच तुम्हाला कॉमेंट येतील की हे विश्लेषक ह्याला मॅनेज आहेत, हे असं बोलले तसं बोलले. मी त्यात एक कॅवेट टाकून ठेवतो, राजकारणात परिस्थिती बदलते, नेत्यांची भूमिका बदलते, तसं राजकारणाचा डावही बदलत जातो. शहाचं राजकारणही बदलत जातं. त्यामुळं आपल्याला ह्यानंतरही 2-3 वेळा भेटावं लागेल, बोलावं लागेल, आणि त्यानंतर ते मत ठरेल. पण माझं असं मत आहे की जरंगे पाटलांनी जर उमेदवार दिले, 80 ते 100 उमेदवार दिले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक सुनामी येईल. आणि ती सुनामी चालू होईल अंतर्वली सराटीतून, आणि ती ज्या बाजूला उमेदवार देतील त्या दिशेला लाट घेऊन जाईल. त्यात काय उद्ध्वस्त होईल, काय नाही, आज सांगणं कठीण आहे. पण एवढं मात्र सांगतो, प्रस्थापितांचं दुकान उद्ध्वस्त होईल. जसं मनोज जरंगे पाटलांनी गावागावातले मराठा नेत्यांचं दुकान बऱ्यापैकी बंद केलेलं आहे, तसं 30-40 वर्षापासून जो राजकारणी आपला गड, गडी, त्यानंतर किल्ला सांभाळू नये, तो सुद्धा उद्ध्वस्त होईल. एवढं मात्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद अभिजितजी, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. दर्शक हो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, सबस्क्राईब करा, व फॉरवर्ड करा. धन्यवाद.